नक्कीच या ठिकाणी मुस्लिम समाजाचे सुद्धा काही प्रतिनिधी आलेले पाहायला मिळतात। काय सांगा, संभाजी महाराजांपासून सुरू झालेला, नावापासून सुरू झालेला हा सगळा विषय होता। खरं तर छत्रपती संभाजी महाराज ब्रिगेड असं नाव लावा असा सगळा वाद होता आणि त्या वादाचा इतका अतिरेक झाला की थेट हल्ल्यापर्यंत मजल गेली। नाही, हे फक्त दाखवण्यासाठी आहे। संभाजी महाराजांचं नाव एकेरी उल्लेख होतो असं म्हणून। मग हाच काटे ज्यावेळी अहमदनगरचा जे चिंदम आहे त्यांनी एकेरी उल्लेख केला, तर त्या टायमाला ते कुठे होते? संभाजी महाराजांचा पुतळा, संभाजी महाराजांच्या उद्यानामध्ये गडकरींचा पुतळा होता, त्या टायमाला ते कुठे होते? ज्या लोकांनी आता नुकताच काही काळामध्ये त्यांची बदनामी केली ते राहुल सोलापूरकर तर असतील, या लोकांनी बदनामी केली, हा कुठे होता? तर हे फक्त दाखवण्यासाठी आहे। वास्तविक पाहता ह्यांना जे संघटना पुरोगामी पद्धतीने काम करतात, समाज जनजागृतीचं काम करतात, अशा लोकांना ठोकण्याचं काम त्यांनी केलेलं आहे। वास्तविक पाहता हे संभाजी ब्रिगेड एक वैचारिक संघटना, मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून मोठी जनजागृती महाराष्ट्रामध्ये केलेली आहे। आपण पाहिलेलं असेल की मोठ्या प्रमाणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मुस्लिम समाजात साजरी करतो, म्हणजे त्यांनी व्याख्यानाच्या माध्यमातून, पुस्तकाच्या माध्यमातून जे जनजागृती केलेली आहे त्याचा खरं म्हणजे कौतुकच केलं पाहिजे। आज आपण पाहिलेलं असेल छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावास दंगल होत नाही, म्हणजेच हे जनजागृती झाल्यामुळे असं झालेलं आहे। वास्तविक पाहता त्यांनी ज्या पद्धतीने त्यांच्यावर हल्ला केलेला आहे, त्या हल्ल्याचा आम्ही संपूर्ण मुस्लिम समाज वतीने त्याचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो। आणि ज्या पद्धतीने त्यांनी हल्ला केलेला आहे, वास्तविक पाहता अशाच पद्धतीने त्यांनाही ठोकण्याचं काम यावेळी आता मुस्लिम समाज पण पुढे केल्याशिवाय राहणार नाही, मला वाटतं असं या ठिकाणी मी तुमच्या इथं या सगळ्या हल्ल्यामागे भाजप आणि RSSचा हात असल्याचा आरोप होतोय, तुम्हाला असं वाटतं की? बघा, जेव्हापर्यंत यामध्ये सरकारचा पाठिंबा नसतो तेव्हापर्यंत असं होऊ शकत नाही। कारण ज्यांनी हल्ला केला आहे ते यापूर्वी पिस्तूल सहित पुण्यामध्ये त्याला अटक केलेली होती, यापूर्वी त्याच्यावर गुन्हा दाखल आहे। त्यांनी त्याच्या स्वतःचा भावाचा त्यांनी मर्डर केलेला आहे, म्हणजे एखाद्या नेत्याला पुढे आणून इतर सामाजिक संघटनेवर दबाव आणण्याचं काम ते काम करतात। आपण पाहिलं असं संग्राम जगताप असेल, कशा पद्धतीने मुस्लिमाबाबत ते बोलतात, का सरकार बोलत नाही? नितेश राणे असतील, सरकारचा त्यांना पाठिंबा आहे म्हणूनच ते त्यांच्यावर कारवाई करत नाही। अशा पद्धतीने एखाद्या कार्यकर्त्याला, एखाद्या जहालवादी कार्यकर्त्याला ते पुढे आणतात आणि समाजावर दबाव आणण्याचं काम करतात आणि सरकार पुरस्कृत ते असतं, असं या ठिकाणी आम्ही त्याच्यावर आरोप करतो। सरकार पुरस्कृत हल्ला असं वाटतं? आतापर्यंतच्या ज्या घटना घडल्या त्याच्यानुसार तर हे नक्की वाटते की